Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. नुकतंच ज्येष्ठ शायर बशीर बद्र यांचं निधन झालं. त्यांनी लिहिलेल्या 2 ओळी देशाचं राजकारण बघितलं तर चौकात लिहून ठेवल्या पाहिजेत अशा आहेत. कारण विरोधी पक्षातला कुठला तरी राजकीय नेता फुटल्याची बातमी दररोज येते. बशीर बद्र यांनी लिहिलं होतं की कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. कालपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची सत्ता एन्जॉय करणारे, भाजपच्या नेत्यांना लाखोली वाहणारे, देशाची लोकशाही मोदींनी धोक्यात आणली म्हणून छाती पिटणारे आज अचानक थेट भाजप नेत्यांचे पाय धरताना दिसत आहेत. तृणमूलच्या 20 खासदारांच्या यादीत ममतांची हुकुमाची राणी सयोनी घोष यांचाही समावेश असल्याच्या बातम्या आहेत. महाराष्ट्रातही अजित पवार, तटकरे, पटेल, अशोक चव्हाण, विखे पाटील, राणे आणि अशा अनेक चेहऱ्यांची मोठी यादी आहे जे भाजप विरोधात तितकेच प्रखर होते. रवींद्र वायकर तर डोळ्यात पाणी आणून आपण ठाकरेंना का सोडतोय हे सांगून शिंदेंकडे गेले. पण कुणाची संस्था, कुणाची केस, कुठे ईडी, कुठे सीबीआय, कुठे भ्रष्टाचाराचा आरोप, कुठे चौकशी, कुठे निधी, कुठे बँक, कुठे कारखाना, अशा शेकडो मजबुऱ्या त्यांना विपरीत निर्णयापर्यंत पोहोचवतात. कदाचित असा निर्णय घेण्याआधी घरातील आरसे ते काढून टाकत असावेत. पण मुद्दा हा नाहीये. पक्ष फुटण्याचा इतिहास फार जुना आहे. पण गेल्या 12 वर्षांचा ताजा इतिहास बघितला तर पहिला प्रयोग 2020 मध्ये झाला होता, जेव्हा रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर लोजपा यांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली. चिराग पासवान यांना बाजूला करून त्यांचे काका पशुपती पारस यांनी पक्ष ताब्यात घेतला होता. त्यानंतर अशा अनेक पशुपती पारस यांची मालिका अनेक राज्यांमध्ये बघायला मिळाली. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे, आसाममध्ये हिमांता बिस्वा शर्मा आणि ताजे बंगालमधली ऋतुव्रत बॅनर्जी. केवळ स्थानिक पक्षच नाही तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही मध्य प्रदेशात काल मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानं धक्का बसला. त्यांनी आपल्या विरोधातील केस प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप आहे. पण ते किती खरं आहे याची पडताळणी करण्याआधीच भाजपच्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना एक्सप्लेनेशनची संधी न देता अर्ज बाद केला. तिकडे झारखंडमधून रिलायन्सचे डायरेक्टर असलेले परिमल नथवानी यांनीही अर्ज दाखल केला. त्यांच्याही अर्जात डिस्क्रिपन्सी असल्याचा आक्षेप होता. तिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नथवानी यांना 24 तासाची मुदत दिली. 2 राज्य, 2 पक्ष आणि 2 वेगवेगळे न्याय. हे बघितल्यानंतर आणखी एक शेर आठवडा. तुम्हारा शहर, तुम ही कातिल, तुम ही मुद्दई, तुम ही मुंसिफ, हमें यकीन था कि कसूर हमारा ही निकलेगा. 2014 ते 21 या काळात जवळपास 177 आमदार खासदारांनी भाजप जॉईन करण्यासाठी काँग्रेसला रामराम ठोकल्याचं एडीआरच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. 2014ला काँग्रेस लोकसभेत 44 जागांवर अडकली. 2019 मध्ये केवळ 52 खासदार निवडून आले. 2024 मध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि संविधान बदलाचा नॅरेटिव्ह चालला आणि काँग्रेस 99 वर पोहोचली. पण दरम्यानच्या काळात काँग्रेसची राज्यात झालेली खस्ता हालत बघून स्थानिक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसची लक्तरं काढली. शरद पवारांनी काँग्रेस आणि राहुल गांधींबद्दल काय विधानं केली ते आठवून बघा. ममता असो किंवा मग स्टॅलिन किंवा सपाचे अखिलेश किंवा मग लालू तेजस्वी यांनीही काँग्रेस आता संपलीच आहे, आपलीच आघाडी म्हणजे स्थानिक पक्षांचीच आघाडी देशाला पर्याय देऊ शकते या झोकात ते वावरले. पण आता वेळ बदलली आहे. कधी काळी काँग्रेस आणि राहुल गांधींची खिल्ली उडवणारे आता त्यांच्याकडेच आशेनं बघू लागलेत. बंगालमध्ये तृणमूलचा बँड वाजल्यानंतर ममतांना इंडिया आघाडीची आठवण झाली आहे. त्यांनी मीटिंग बोलवा अशी विनंती केली आणि मीटिंग झालीही. पण जी काँग्रेस कुणालाच नको होती किंवा काँग्रेस मुक्त भारत या मोदींच्या नाऱ्याला काँग्रेसचे मित्रपक्षही आनंदानं साथ देत होते, ते आता काँग्रेसकडे आशेनं का बघू लागलेत? तर बघा, 2022च्या यूपीच्या निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यानं काँग्रेसला सोलो जावं लागलं. तिथं अखिलेश आणि मायावती एकत्र लढले. काँग्रेसनं 399 जागा लढल्या. केवळ 2.39% मतं मिळाली. 2 जागा जिंकता आल्या. अखिलेशांनी 125 जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपद सपाला मिळालं. बसपा केवळ 1 जागापुरती मर्यादित राहिली. मायावतींना शेवटचं राजकीय व्यासपीठावर देशानं ठळक भूमिका निभावताना कधी पाहिलं हा प्रश्न आहे. तिकडे बिहारमध्ये सत्तेच्या जवळपास पोहोचणारी राजद यावेळी गारद झाली. कारण तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदला कशाबशा 25 जागा मिळाल्या. त्यांची स्थिती बिकट आहे. तृणमूल काँग्रेसनं लोकसभेला काँग्रेसला एकही जागा सोडली नाही.
विधानसभेत तृणमूल एकटी सामोरी गेली. ममता 80 जागांवर अडकल्या. त्यातले 60 आमदार मूळ टीएमसी आमचीच म्हणून ममतांना आव्हान देत आहेत. 20 खासदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. ममतांनी रक्तपाणी एक करून उभारलेला पक्ष 15 दिवसात निवडणुकीनंतर त्यांच्या डोळ्यादेखत नेस्तनाबूत होताना त्यांना बघावा लागतोय. ममता स्वतः 2 मतदारसंघातून पराभूत झाल्यात. दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल स्वतः हरलेत आणि त्यांच्या पक्षाची सत्ताही गेली आहे. तिकडे पंजाबमधून राज्यसभेवर गेलेले 7 खासदार राघव चड्ढांच्या नेतृत्वात आधीच भाजपवासी झालेत. स्टॅलिन यांचा डीएमके दुखावलाय. राहुल गांधींनी टीव्हीकेशी आघाडी केल्याचा राग त्यांच्या मनात आहे. पण स्टॅलिन मुख्यमंत्री राहूनही निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यांचा पक्ष 59 जागांवर थांबलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झालेत. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी उभारलेला पक्ष त्यांच्या सुनेच्या ताब्यात गेलाय. राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत, पण ऑपरेशन तुतारीची भीती राष्ट्रवादीला कायम आहे. त्याशिवाय शरद पवार केंद्रात नेमकी कुठली भूमिका घेतील याबद्दल काँग्रेसच्याही मनात शंका आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचेही 2 भाग झालेत. शिंदेंकडे 7 आणि ठाकरेंकडे 9 खासदार आहेत. ऑपरेशन टायगरची भीती ठाकरेंसाठीही मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन स्वायत्तपणे लढणाऱ्या स्थानिक पक्षांचं भविष्य भाजपच्या काळात अंधारमय झाल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळेच आता राहुल गांधींशिवाय त्यांना मोठा पर्याय दिसत नाहीये. कालपर्यंत आयटी सेल ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होती आणि विरोधक खिल्ली उडवत होते, त्यांच्यामध्ये आशा की किरण दिसण्याचं कारण काय हा प्रश्न आहे. तर बघा, एक तर राहुल गांधी निडर आहेत. ते ईडी, सीबीआय, आयटी सेल किंवा मोदी शहा यांच्या सत्तेला घाबरत नाहीत हे त्यांनी 12 वर्षात दाखवून दिलंय. त्यांची ईडी चौकशी झाली. ते ईडी चौकशीला जवळपास 50 तास हजर राहिले आणि सगळ्या प्रश्नांना उत्तरही दिली. अत्यंत हिणकस ट्रोलिंगला सामोरं जाऊनही राहुल गांधी अत्यंत नेटानं, आत्मविश्वासानं राजकीय पटलावर उभे राहिले. 3,500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेनं, तीही पायी, त्यांच्याबद्दलची प्रतिमा जनमानसात उजळली. किंबहुना त्याच बळावर भाजपला 240 वर रोखण्यात विरोधकांना यश आलं. राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद 2019च्या पराभवानंतर सोडलं, म्हणजे लोकसभेच्या पराभवानंतर. पण त्यानंतर कोरोनाबद्दलचं भाकीत असो, चीननं आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचं प्रकरण असो, इकॉनॉमिक क्रायसिस असो, संकट असो, एप्स्टीन फाईल्स असो, पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरमधील भारताची माघार असो, नीट असो, CUET असो, CBSEचे घोळ असोत, भ्रष्टाचार, या सगळ्याबद्दल मोदी आणि शहा यांना जर लोकसभेमध्ये अत्यंत टोकदार भाषेत घेरण्याची हिंमत कुणी दाखवली असेल तर ते केवळ राहुल गांधी आहेत. कुठल्याही स्थानिक पक्षाचा नेता राहुल गांधी यांच्याबद्दल इतक्या प्रखरपणे भाजप विरोधात लढताना दिसत नाही. विरोधकांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हायचंय, पण त्यांना भाजपच्या नेतृत्वाबद्दल आणि नेत्यांबद्दल ब्र काढतानाही भीती वाटते का हा प्रश्न आहे. जी भीती राहुल गांधींमध्ये दिसत नाही. विशेष म्हणजे सोनिया गांधींची काँग्रेस आता राहुल गांधी यांनी कन्वर्ट करून आपल्या ताब्यात घेतली आहे. चिदंबरम, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, कमलनाथ, गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचं ओझं राहुल गांधींनी आता झुगारून दिलंय. त्यांनी प्रत्येक राज्यात नवे चेहरे द्यायला सुरुवात केली आहे, जे कडवे काँग्रेसी आहेत. त्यांची मोड बांधायला सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या यांना CWCमध्ये घेऊन तिथं आक्रमक असलेल्या DK शिवकुमार यांची एंट्री झाली आहे. किंवा मग राजस्थानसाठी पायलटचा प्लॅन त्यांनी तयार केला आहे. की मध्य प्रदेशामध्ये कमलनाथ आणि दिग्गीराजांऐवजी गांधीवादी असलेल्या मीनाक्षी नटराजन यांना त्यांनी राज्यसभेवर संधी देणं, किंवा आंध्रात राजशेखर रेड्डींची कन्या असलेल्या शर्मिलांच्या हातात काँग्रेसची धुरा देणं. राहुल गांधी आता या सगळ्याच्या माध्यमातून एक नवी फळी तयार करण्याच्या इराद्यात आहेत. त्यांचं लक्ष आहे 2029च्या निवडणुकीकडे. अशा काळात जर स्थानिक पक्ष वाचवायचे असतील तर काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. या मानसिकतेपर्यंत प्रांतिक पक्षांचे शिलेदार आलेले बघायला मिळत आहेत. म्हणजे तेजस्वी यादव असतील, सपाचे अखिलेश यादव असतील किंवा ममता बॅनर्जी असतील. त्यामुळेच गेल्या वर्षी मान्सून सत्रानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नव्हती. ती आता 3 पक्षांचे तुकडे झाल्यानंतर तातडीनं झाली आणि ती बोलावण्यात यावी यासाठी स्वतः ममतांनी प्रयत्न केले. समविचारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचं अस्तित्व आता काँग्रेस किती मजबूतपणे नेतृत्व करते यावर अवलंबून राहिलंय. कारण ईडी, CBI, IT आणि कोर्ट कचेऱ्यांच्या कज्जामध्ये अडकलेले राजकीय पक्षांचे निर्णय बघता सक्षम पर्याय म्हणून भाजपसमोर राहुल गांधींशिवाय आणि काँग्रेसशिवाय कोण उभं राहणार हा प्रश्न आहे. अर्थात तरीही लढाई फार सोपी नाहीये. कारण TMC, आम आदमीचे खासदार आधीच फुटलेत. जर त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भर पडली तर नारी शक्तीच्या आडून आलेलं डिलिमिटेशनचं विधेयक पुन्हा संसदेमध्ये येऊ शकतं. अशावेळी DMK नाराज असली
तरीही केवळ दक्षिण वाचवण्यासाठी का होईना त्यांना काँग्रेसला साथ देणं हे त्यांचं कंपल्शन असेल. स्थानिक पक्षांनी धर्मनिरपेक्ष विचारांचा नारा देताना काँग्रेसचा वोट शेअर आणि जागाही खाल्ल्या. बिहार, यूपी, बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात काँग्रेस सत्तेपासून अनेक दशकं दूर आहे. आता त्याच पक्षांना, ज्या पक्षांनी काँग्रेसची वोट बँक आणि मतही खाल्ली, त्याच पक्षांना आपल्या बचावासाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडे धाव घ्यावी लागली आणि ज्याचं नेतृत्व विरोधी पक्षनेता म्हणून आणि 99 खासदारांचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेसकडे आहे. राहुल आता 55 वर्षांचे आहेत, अखिलेश 52 वर्षांचे आहेत, सुप्रिया सुळे 56, उदयनिधी स्टॅलिन 48, विजय थलपती 51, तेजस्वी 36 वर्षांचे आहेत, अभिषेक बॅनर्जी 38 आणि आदित्य ठाकरे 35 वर्षांचे आहेत. आणि आता राहुल गांधी वयोगटाच्या तुलनेतही म्हणजे पुढच्या 40 वर्षांच्या राजकारणाचा परीघ बघितला तर किमान 20-25 वर्ष त्यांचा म्हणजे राहुल गांधींचा वरचष्मा काँग्रेसमध्ये कायम असेल. गांधींचा वरचष्मा कायम असणं आणि तो गांधी जो भाजपच्या विचारांशी कुठलीही तडजोड करत नाही. अर्थात बाकी स्वार्थी राजकारणी आणि त्यांच्या माकडउड्या राजकारणात निरंतर चालू राहतील. जाता जाता त्यावरचाही एक शेर आठवला, समझने ही नहीं देती सियासत हमको सच्चाई कभी, चेहरा नहीं मिलता कभी दर्पण नहीं मिलता. मला असं वाटतंय की राहुल गांधी यांचा पर्याय आता सगळ्या विरोधकांनी जो स्वीकारलेला आहे तो कसोटीच्या पातळीवर किती खरा उतरतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आव्हान मोठं आहे. जवळपास 21 राज्यांमध्ये आत्ता भाजपचं सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचा चेहरा आजही देशामध्ये लोकप्रिय आहे. अमित शहा यांची रणनीती आजही सगळीकडे सफल होताना बघायला मिळते आणि त्यामुळं राहुल गांधींसमोर हरलेल्या पक्षांना सोबत घेऊन विजयाकडे जाण्याचं त्यांचं जे आव्हान आहे ते त्यांना कसं पेलता येतं हे बघावं लागेल. तुमची काही मतं असतील तर ती निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.